कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमीला कालभैरव जयंती साजरी केली जाते. तर यावर्षी कालभैरव जयंती ही 12 नोव्हेंबर या दिवशी येत आहे. भगवान कालभैरवाची पूजा केल्याने व्यवसायातील आणि जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. त्याचप्रमाणे शत्रूंनी निर्माण केलेल्या अडथळ्यांपासून व्यक्तीचे संरक्षण होते. न्यायालयीन प्रकरणे जर सुरू असतील तर त्या प्रकरणामध्ये आपल्याला यश मिळते. तर कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे. कालभैरव मंदिर जर आपल्या घराजवळ असेल तर या दिवशी आपल्याला नक्की या मंदिरात कालभैरवाच्या दर्शनाला जायचं आहे. जर आपल्याला कालभैरव मंदिराच्या मंदिर जर जवळ नसेल किंवा त्यांचं दर्शन घेणे जर शक्य नसेल तर आपण महादेवाच्या मंदिरात गेलं तरी चालेल. आणि तेही शक्य नसेल तर घरातील महादेवाच्या पिंडीचे पूजन केले तरी चालेल. कालभैरवाच्या मंदिरात जाताना आपल्याला नारळ आणि खडीसाखर घेऊन कालभैरवांना अर्पण करायचे आहे. त्याचप्रमाणे काळे तीळ आणि मोहरीचे तेल कालभैरवांना अर्पण करायचे आहे. तर कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरवांना प्रसन्न करण्यासाठी एक नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तो म्हणजे वांग्याची भाजी, कांदा आणि बाजरीची भाकरी आणि त्यासोबतच एक छोटीशी लिंबाची फोड. हे सर्व नैवेद्य कालभैरवाला दाखवल्यामुळे कालभैरव आपल्यावर खूप प्रसन्न होतील. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कालभैरव जयंतीच्या दिवशी कालभैरव अष्टक हे आवर्जून आपल्याला वाचायचं आहे. कमीत कमी या कालभैरव अष्टकाचे 11 आवर्तने आपल्याला करायचे आहे. आणि दिवे लागणीच्या वेळेस किंवा रात्री 8च्या नंतर परत कालभैरव अष्टक वाचून आपल्याला कालभैरवांना रात्री जिलेबीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे.